तुम्हाला माहित आहे का, डाऊन सिंड्रोम फक्त एक शारीरिक स्थिती नाही, तर हा मेंदूच्या विकासावरही परिणाम करणारा एक अनोखा अनुवंशिक प्रकार आहे. पण डाऊन सिंड्रोम म्हणजे नेमके काय, तो कशामुळे होतो आणि त्याची लक्षणे कोणती आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांची उत्तरं शोधणार आहोत. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जागतिक डाऊन सिंड्रोम दिवसाच्या निमित्ताने डाऊन सिंड्रोम कशामुळे होतो हा महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत. डाऊन सिंड्रोम ही एक अनुवंशिक स्थिती आहे. सामान्य व्यक्तीमध्ये एकूण 46 क्रोमोझोम म्हणजेच गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. परंतु डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तीमध्ये 21वा क्रोमोझोम अतिरिक्त स्वरूपात असल्यामुळे एकूण 47 गुणसूत्रे असतात. या अतिरिक्त क्रोमोझोममुळे मेंदू आणि शरीराचा विकास वेगळ्या प्रकारे होतो आणि त्याचा परिणाम शारीरिक वैशिष्ट्ये, शिक्षणाची गती आणि जीवनशैलीवरही दिसून येतो. डाऊन सिंड्रोम होण्यामागे मुख्य कारण म्हणजे क्रोमोझोमची संख्या चुकीची होणे. याचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे ट्रायसोमी 21. सुमारे 95% प्रकरणांमध्ये डाऊन सिंड्रोम याचमुळे होतो. यात क्रोमोझोम 21च्या 2 प्रतीऐवजी 3 प्रती असतात. दुसरा प्रकार म्हणजे मोझॅक. येथे काही पेशींमध्ये अतिरिक्त क्रोमोझोम असतो तर इतर पेशींमध्ये नाही. त्यामुळे व्यक्तीला लक्षणे हलकी किंवा वेगळी दिसू शकतात. तिसरा प्रकार म्हणजे ट्रान्सलोकेशन. इथे 21वा क्रोमोझोम दुसऱ्या क्रोमोझोमशी जोडलेला असतो. हा प्रकार कुटुंबांमध्ये वारसा होऊ शकतो. वैज्ञानिकांनी असेही सांगितले आहे की आईचे वय जास्त असल्यास डाऊन सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो. परंतु हा नियम सर्व प्रकारात लागू होतो. काही बाळांना क्रोमोझोम 21ची अतिरिक्त प्रत का जन्माला येते हे अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. उदाहरणार्थ 20 वर्षांच्या आईसाठी ही शक्यता 2000 पैकी 1, 35 वर्षांसाठी 350 पैकी 1 आणि 45 वर्षांसाठी 30 पैकी 1 आहे. डाऊन सिंड्रोम सर्व वंश आणि आर्थिक स्तरातील लोकांना प्रभावित करतो आणि सामान्यतः कुटुंबातून संक्रमित होत नाही. फक्त काही अपवाद आहेत, जसे ट्रान्सलोकेशन प्रकार ज्यात अनुवंशिक घटक असतो. जर आई किंवा वडील ट्रान्सलोकेशन वाहक असतील तर पुढील बाळांमध्ये जोखीम थोडी वाढते. अशा परिस्थितीत अनुवंशिक सल्लागार मार्गदर्शन करून जोखीम समजून घेण्यास मदत करू शकतात. डाऊन सिंड्रोममुळे होणारी शारीरिक आणि संज्ञानात्मक लक्षणे प्रत्येक व्यक्तीसाठी सारखी नसतात, तरी काही सामान्य लक्षणे सहसा दिसतात. शारीरिक लक्षणांमध्ये लहान आणि गुळगुळीत शरीर, लहान मान, चेहऱ्याचा चपटा भाग, लहान किंवा असामान्य कान, वरच्या दिशेने झुकलेले बदामासारखे डोळे, लहान हातपाय, विकासात्मक बाबींमध्ये भाषण आणि भाषा विकासात विलंब, लक्ष केंद्रित करण्यास अडचण, झोपेची अडचण आणि उशिरा शौचालय प्रशिक्षण यांसारखी लक्षणे दिसू शकतात. डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्ती पूर्णतः सामान्य जीवन जगू शकतात. योग्य शिक्षण, थेरपी आणि कौशल्य विकास यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि जीवनशैली सुधारू शकते. समाजातील समज आणि स्वीकार हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आजच्या काळात डाऊन सिंड्रोम असलेल्या लोकांसाठी कार्यरत शाळा, नोकरी आणि सामाजिक कार्यक्रम उपलब्ध आहेत. दरवर्षी 21 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस साजरा केला जातो. 21 ही तारीख क्रोमोझोम 21च्या त्रिसोमीला सूचित करते, ज्यामुळे हा दिवस विशेष अर्थपूर्ण ठरतो. या दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजात डाऊन सिंड्रोम विषयी योग्य जागरूकता निर्माण करणे, समावेशी शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळावी यासाठी सकारात्मक वातावरण तयार करणे. या दिवशी प्रेम, स्वीकार, सहकार्य आणि मानवतेच्या मूल्यांना अधोरेखित करून डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तींचा क्षमता, कौशल्य आणि योगदानाचा सन्मान करणे आवश्यक आहे. आजच्या दिवशी आपण सगळे एकत्र येऊन समाजात प्रेम, स्वीकार आणि समानता वाढवूया. तर म्हणजे आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.